तर अजित पवारांनी आज माणिकराव कोकाटेंचा निर्णय घ्यावा असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटेंनी सरकारला फसवलेलं आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय। आज नाही तर उद्या कोकाटेंचा राजीनामा घ्यावा लागेल असं आमदार रोहित पवारांचं म्हणणं आहे। आता करप्शन करणारे अनेक लोक त्यांच्याबरोबर आहेत, मंत्री आहेत, कोकाटे आहे। आता दादांना तर सगळ्या गोष्टी समोर दिसतात, लोकांना दिसतात। तर दादांनी कोणासाठी न थांबता, कोर्टासाठी न थांबता जर आजच्या आज कोकाटेंचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला, जे दादा कार्यकर्त्यांबद्दल बोलतायत ते मंत्र्यांबद्दल सुद्धा दादांनी खरं करून दाखवलं, हा एक चांगला संदेश जाऊ शकतो। त्यामुळे दादांनी आज कोकाटेंच्या बाबतीत निर्णय पटकीने घ्यावा, कारण ते करप्ट आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। स्टे भेटला नाही तरी त्यांच्यावर कुठे कारवाई झाली नाही, याच्यावरच या सरकारची विचारसरणी आपल्याला कळते। आमचं एकच मत आहे की त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस आहे, म्हणजे सरकारला गंडवलेलं आहे, सामान्य लोकांचा पैसा गिळलेला आहे। तर क्रिमिनल चार्जेस असताना त्यांच्यावर कारवाई होणं हे महत्त्वाचंच आहे। आज काही सुनावणी आहे, कुठल्याही कोर्टात गेलं तरी इतके पुरावे आहेत की स्टे मिळूच शकत नाही। त्यामुळे आज नाही तर उद्या त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल।